सहकाराबाबतचे कायदे कडक असताना देखील काही लोक चुकीचे वागतात आणि जनतेत चुकीचा संदेश जातो, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 97वी घटना दुरुस्ती आणि प्रस्तावित सहकार कायदा या विषयावरील सहकार परिषदेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, सहकार सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष विठ्ठलदास डागा, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काही त्रुटी आणि दोष असल्याचे मान्य आहे, म्हणून सगळ्या सहकार चळवळीला नावे ठेवणे योग्य नाही. भुदरगड बँकेचा 750 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. या बँकेचे ऑडिट करताना दोष असतानाही अवर्ग दिले गेले, त्यामुळे दुर्लक्ष झाले आणि गोरगरीब जनतेचे पैसे बुडाले. त्यामुळे घटना दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने ऑडिटच्या बाबतीत बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांनी ग्राहकाभिमुख आणि सकारात्मक भूमिका घेऊन शहरी आणि ग्रामीण भागातील सहकाराचा पाया भक्कम केला पाहिजे. संगणकीकरणाचा वापर करून संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीव लक्ष केंद्रित केले पाहिजे. सहकारातल्या सहकाऱ्यांना किंवा इतकं गंभीर बाब होईपर्यंत का नाही समजलं? ते म्हणले प्रायव्हेट ऑडिटर दरवर्षी अवर्ग देत होता. आपल्याला माहिती आहे की अवर्ग म्हणजे सगळ्यात उत्तम, ह्याच्यापेक्षा वरचा वर्ग देता येत नाही. काही काही आमचे सहकारातले ग्रामीण भागातले मान्यवर सांगतात, अरे ह्याच्यापेक्षा पुढचा वर्ग मिळाला असता, पण अच्या पुढे देताच येत नाही, म्हणून आपल्याला अ मिळाला. म्हणजे असं सांगून त्या समोरच्यांना निम्मगार करून टाकतात आणि त्यांनाही वाटतं आपला मोठा माणूस सांगतोय म्हणजे खरा असेल. आणि त्याच्यामुळं ह्या अवर्ग मिळत होता, त्यामुळे साहजिकच दुर्लक्ष झालं. एकदम 450 किती कोटीचा फ्रॉड झाला, तो 750 कोटीचा फ्रॉड झाला. आणि मग ते सगळं बाहेर आलं. मग गोरगरिबांचे, मध्यमवर्गीयांचे पैसे कुठेतरी काहीतरी लग्न कार्याला ठेवलेली रक्कम असते, कुठं आणखीन काही शिकण्याच्या करता, कुठं रिटायर झाल्यानंतर त्याच्या पेन्शनची मिळालेली रक्कम ठेवून त्याच्या व्याजातनं त्याचं पुढचं आयुष्य त्यांना जगता यावं, उभं येताना हा त्याच्या पाठीमागच्या त्यांचा विचार असतो. आणि त्या सगळ्या अडचणी होतात. आणि म्हणून आता या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये असं घडणार असेल तर एक विचार करणारी बाब आहे. आणि लोकांचा आजही सहकारावर विश्वास आहे, सहकारी विभागावर विश्वास आहे, खात्यावर विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं अनेकदा आंदोलन होतात आणि मग ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यमंत्री किंवा आमचे सचिव आणि आयुक्त यांना मागण्या करतात की आमचे पैसे वसूल झाले पाहिजेत. अशा कितीतरी बाबी आपण समाजामध्ये पाहत असतो. आणि त्यामुळं ह्या 6 जणांनी ह्याही बाबतीतला खूप बारकाईनं विचार करून त्याचा अहवाल आम्हा लोकांच्या समोर आला पाहिजे. 97व्या घटना दुरुस्तीमुळं सहकारी संस्था स्थापनेच्या अधिकाराला घटनेतच मूलभूत अधिकाराचा दर्जा मिळाल्यामुळं राज्यातील सहकार कायद्यातही अनेक बदल आणि सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि त्या संदर्भातील पुढील आवश्यक कारवाई राज्य शासनाने सुरू केल्याचा उल्लेख मी केला. आणि महत्वपूर्ण तरतुदी, त्यांचे फायदे, घटना दुरुस्तीमुळे निर्माण होणारी नवीन आव्हानं, सहकारी संस्था तसेच कार्यकर्त्यांची या संदर्भातली भूमिका, तसंच या घटना दुरुस्तीमुळे सहकार चळवळीवर होणारे अल्पकालीन आणि दुर्गामी अशा दोन्ही प्रकारच्या परिणामांची माहिती ही जनतेच्या समोर अचूकपणे आणि प्रभावीपणे पोहोचण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आजची सहकार परिषद अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल अशा प्रकारची खात्री ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.